आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजच्या कार्यक्रमात विविध घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। दर्शक हो, नागपूर हे विविध कलांना जपणारं शहर आहे, विविध कलांना वाव देणारं शहर आहे आणि याच अनुषंगाने लॉर्ड इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट्सने कला दर्शन या कार्यक्रमाचं आयोजन 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या दरम्यान केलं। बघूयात काही क्षणचित्र। नागपूरच्या रंगायन गॅलरी चिटणवीस सेंटर येथे 13 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता कला दर्शन ह्या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन झालं। ह्यात नामवंत कलाकारांच्या अप्रतिम कलाकृतींचा समावेश होता, जसं चित्रकला, शिल्पकला, लँडस्केप, ड्रॉइंग, ग्राफिक्स, पोर्ट्रेट, डिजिटल वर्क, टेराकोटा, व्यंगचित्र इत्यादि। शुरुआत मेरे काम की होती है रियलिस्टिक की, मैं पहाड़ का शेप शायद पहले लेती हूँ और उसके बाद अपने आप ही वो क्रिएट होता चला जाता है, क्योंकि जितना घूमा रहता है, देखा रहता है, वो सब अंदर जमा रहता है और जब मौका मिलता है तब और मीडियम साथ में हो तो वो निकल जाता है। और उसी तरह से होता है कि मैं काम करती हूँ कि एक बार शुरू करती हूँ फिर वो ऑटोमेटिक अपने आप ही होता चला जाता है और वो कब एब्स्ट्रैक्ट में बदल भी जाता है और एब्स्ट्रैक्ट के बाद कभी कभी तो वो बिल्कुल प्लेन एक ही कलर दिखता है। आता हे अंतरंग, अंतर्मनातले रंग मी त्यात व्यक्त केलेलं आहे। मन क्षण प्रतिक्षण भवा विहरते मन, क्षणाक्षणात इकडे तिकडे जाता आपण जगाचा सुद्धा विचार करतो, सुख शांतीसाठी दुःखाचे त्यात भाग घेतो आपण। तर अशा पद्धतीचं आपलं मन हे त्याला काबूत आणून मनामध्ये शेवटी मी रंगलो आणि याच्यात जे रिदम आहेत, आकार, मूळ आकार आहेत सृष्टीमधले आणि त्या गती कशी जीवनाला मिळेल या पद्धतीचे मी ते त्याच्यामध्ये पण व्यक्त केलेल्या आहेत माझ्या भावना। ग्रामीण भागात आपण बघतो जो बाजार भरतो तो कसा असतो, कसा दिसायला पाहिजे, एक या आर्टिस्टच्या अँगलनी त्याचे मी ड्रॉइंग बघितलं आहे आणि यात प्रॉस्पेक्टिव्ह कसं असेल हे यातलं विशेष म्हणता येईल। माझा मूळ विषय हा निसर्गाचा आहे। निसर्गाची ऑब्झर्वेशन करणे, निरीक्षण करणे हा माझा एक छंद म्हणून राहिला आणि त्याच्यामध्ये मराठी साहित्यातील व्यंकटेश माडगूळकर, त्याच्यानंतर निसर्ग वाचक, निसर्ग अभ्यासक श्रीयुत मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला। एक एक क्षण निसर्गातले एन्जॉय करत गेलो किंवा ते बघत गेलो मी आणि त्यानंतर मी त्याला एक कॅमेऱ्याची जोड दिली आणि निसर्ग मुळात म्हटलेलंच आहे की निसर्गासारखा चित्रकार कोणीच नाही। कला दर्शन या नावाने आम्ही एक प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। या प्रदर्शनामध्ये काही जागतिक स्तराचे आणि काही राष्ट्रीय स्तराचे कलावंत जे आहेत त्यांनी आपला सहभाग दिलेला आहे। ह्याच्यामध्ये लॉर्ड फाउंडेशन ऑफ फाइन आर्ट्स के इस एग्जीबिशन में पार्टिसिपेट करके बहुत ही खुश नसीब समझती हूँ अपने आप को। यहाँ पे मेरे 2 पेंटिंग्स है, तो वो पूरे मिक्स्ड मीडिया कैनवास पे किया हुआ है, एक्रिलिक और चारकोल से किया हुआ है और मैं नारियों के इमोशंस और उसके फीलिंग्स और उसके जो शक्ति है, अंदर की शक्तियाँ है, उसके ऊपर मैं काम करती हूँ। दर्शको हो, नुकताच गणेश उत्सव पार पडला, अगदी जल्लोषात पार पडला आणि नागपुरातही तो जल्लोषातच पार पडला आणि प्रत्येक सण उत्साहातच साजरा केला जातो। पण नागपुरात असे काही उत्सव आहे जे फक्त नागपुरातच साजरे केले जातात। त्यातलाच एक उत्सव म्हणजे मस्कऱ्या गणपती। इसवी सन 1786 साली राजे खंडोजी महाराज यांनी भोसले वाड्यात हाडप्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि आजही अगदी उत्साहात हा सण
साजरा केला जातो. हे जे गणपती आपल्यासमोर दिसतात याला हळपक आणि मष्कऱ्या गणपती असं म्हटलं जातं आणि ह्याची स्थापना 1787ला खंडोजी महाराज उर्फ चिमणाबापू यांनी ह्याची स्थापना केली होती आणि ह्या गणपतीला 235 वर्ष हे पुरे होत आहेत. ह्याचं विशिष्ट असं आहे की बंगालवर काळ्या जादूचा आणि बाकी याचा खूप प्रकोप होता आणि तिथल्या काही लोकांनी मदतीसाठी महाराजांकडे आले, खंडोजी महाराजांकडे, आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला ह्याच्यापासून वाचवा. तर त्या मोहिमेसाठी महाराज जेव्हा निघाले तर ह्याच्या पूर्वी जे गणपती असतात ते बसले होते आणि त्या गणपती भक्त असताना त्यांनी गणपतीसमोर विनंती केली की मी जर बंगालची स्वारी जिंकून आलो तर आपला उत्सव फार मोठ्या प्रमाणात करेल. पण त्यावेळेस जे साधनं होते त्या साधनाच्या हिशोबाने जाणं येणं 3-4 महिने जायला 3-4 महिने यायला आणि मधला जो पिरियड होता लढाईचा हा करून जेव्हा वापस आले तर दुसऱ्या वर्षीची बी गणपती हे उठण्याच्या तयारीत होते. त्यामुळं त्यांना नवस पूर्ण करायचा होता आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यावेळेसच्या विद्वानांना सोबत घेऊन त्यांनी विचारविमर्श केला आणि असा निष्कर्ष निघाला की 1 वर्षानंतर पुन्हा आपण जेव्हा गणपती बसतील तेव्हा हा नवस पूर्ण करू. पण ते म्हणाले मी राजा आहे, मला मोहीम करावं लागतात आणि बिना नवस फेडल्याशिवाय मी मोहीम पुरी करू शकत नाही. तर पितृपक्षात चतुर्थीचा जो मुहूर्त असतो तो मुहूर्ताने गणेश स्थापनेची जी चतुर्थी आहे हा मुहूर्ताचं जे हे आहेत ते सर्व एकसारखे असतात. त्यामुळं पितृपक्षामध्ये या गणपतीची स्थापना करून त्यांनी आपला नवस या गणपती पूर्ण केला म्हणून ह्या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणतात. खंडोजी महाराजांच्या काळात जी प्रथा त्यांनी सुरू केली कार्यक्रमांची त्याच्यात खडी गंमत, तमाशे, लावण्या, लोककला यांना प्राधान्य मिळावं अशा उद्देशातून खंडोजी महाराजांनी या उत्सवाला सुरुवात केली. त्याचप्रकारे अविरत हे 235 वर्ष आहे. तसंच स्वर्गीय रामकृष्ण दाभेकर यांनी कांजी हाऊस चौक सोमलवाडा नागपूर येथे 1959 साली हाडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि यावर्षी 63 वर्ष या गणपतीला पूर्ण झाली. यावेळी मंडळाने अनेक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असा हा उत्सव जल्लोषात पार पडला. आमच्या या गणपतीची जी ख्याती आहे संपूर्ण शहरामध्ये जिकडे तिकडे पसरलेली आहेत. कारण याचा कारण म्हणजे लोकांची अशी भावना झाली की हा गणपतीला आपण काही मागणं केलं तर ते नवसाला पावतो अशी भावना सर्वांमध्ये झाली आहे आणि सर्वांच्या मागणी गणपती पूर्ण करतोच. त्यामुळे आम्हाला गेल्या कित्येक वर्षापासून गणपती ही मंडळाकडून घ्यावी लागत नाही, तर प्रत्येक भाविक हा आपल्या स्वतःच्या पैशांनी तो स्वतः बसवतो. या कार्यक्रमामध्ये सर्व स्त्री, पुरुष, लहान मुलंसुद्धा सहभागी होतात व वेगवेगळे कार्यक्रम इथे घेण्यात येतात. तसेच नवीन जे पिढी आहे त्यांनासुद्धा म्हणजे मार्गदर्शन मिळते व ते आपले कलाकृती इथे प्रस्तुत करू शकतात. दर्शक हो, होणाऱ्या नवीन असंघटित क्षेत्रातील सर्वेक्षणाच्या योजनेचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकताच आयोजित केला होता. बघूयात काही क्षणचित्र. ऑक्टोबर 2022 पासून क्षेत्रीय कार्यालय नागपूर हे महाराष्ट्राच्या पूर्व भागात कौटुंबिक उपक्रम, उद्योग आणि कारखान्यांकडून विविध प्रकारचे सर्वेक्षण करणार आहे. प्रत्येक नवीन सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी या कार्यालयातर्फे महाराष्ट्रातील माजी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आयोजित केली जातात. होणाऱ्या नवीन असंघटित क्षेत्रातील उपक्रमांसाठी सर्वेक्षण योजनेचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. सभी जानते हैं कि भारत सरकार के राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय 1950 से विभिन्न सामाजिक आर्थिक राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण आयोजित करते रहते हैं और एक
मजबूत डेटाबेस विकसित करने के लिए प्रधान भूमिका निभाती है। दर्शक हो, कुठेही जाऊ नका, घेऊयात छोटीशी विश्रांती. बघत रहा आपला महाराष्ट्र हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया व मनामती त्यांच्या संयुक्त विद्यमाने CMA FPO परिसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात चर्चेचा विषय होता समग्र कृषी मूल्य साखळीमध्ये किमान खर्चामध्ये उत्पन्नात कमाल परतावा मिळवणे. या कार्यक्रमात मुख्य अतिथी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री माननीय श्री नितीन गडकरी होते. प्रमुख वक्ते श्री PVS सूर्यकुमार DMD नाबार्ड आणि श्री GS रावत CGM नाबार्ड हे होते. भारत पुनः विश्व गुरु के रूप में उभरेगा, ये सब हमारा स्वप्न तभी सच होगा जब हमारे किसान, हमारे शेतकरी, हमारे अन्नदाता खुशहाल होंगे, प्रगतिशील होंगे और देश की मुख्य धारा से जुड़ेंगे. इसी स्वप्न को साकार करने के लिए हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी ने किसानों की आय दुगनी करने का लक्ष्य रखा है. इसी लक्ष्य को पूरा करने के लिए द इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया ने एक टास्क फोर्स का गठन किया है, टास्क फोर्स ऑन एग्री कॉस्ट मैनेजमेंट. इसके तत्वावधान में आज हम ये CMA FPO सिंपोजियम आयोजित कर रहे हैं. इस सिंपोजियम का मुख्य विषय कॉस्ट ऑप्टिमाइजेशन एंड रिवेन्यू मैक्सिमाइजेशन थ्रू आउट एग्रीकल्चरल वैल्यू चेन है. जो हमारी सबसे इम्पोर्टेंट प्रॉब्लम यह है कि हमारे यहाँ पर एकड़ प्रोडक्टिविटी कम है. उसमें पहला कारण है कि अमेरिका में सोयाबीन का उत्पादन 1 एकड़ में 30 क्विंटल होता है, अर्जेंटीना में 29 क्विंटल होता है और ब्राज़ील में 28 क्विंटल होता है. और मेरे यहाँ सोयाबीन है, अभी मैं खेती पे जाने वाला हूँ इधर से, मेरे यहाँ 5 क्विंटल होता है. और ये जितने बैठे इनमें 6 वाला एक भी नहीं होगा. है कोई? सबको 5 क्विंटल के नीचे. पहले एक शुरुआत में आई तो 12 क्विंटल वगैरह अकोला वाशिम में हुआ था, पर अब कोई उत्पादन नहीं. तो प्रोडक्टिविटी में कमी ये हमारी एक प्रॉब्लम है. तो सबसे पहले इम्पोर्टेंट चीज़ ये है कि प्रोडक्टिविटी को कैसे बढ़ाना. सीड एंड फर्टिलाइज़र एंड इंसेक्टिसाइड्स, इसका समतोल उपयोग करके एक्सपेंडिचर कॉस्ट को कम करना और प्रोडक्टिविटी को बढ़ाना ही हमारा पहला चैलेंज है. वाटर मैनेजमेंट मैंने आपको बताया, पावर लगती है उसमें सोलर पावर पंप आ गए और हर बार एक एक राज्य सरकार 6-6 हज़ार करोड़ रुपए घाटा करती है. अभी ये 6,000 करोड़ महाराष्ट्र सरकार, ऐसे सबका नुकसान है. तो मैंने उस समय पावर मंत्री जी को एक प्रपोजल दिया था कि वेस्ट लैंड पर सोलर पार्क तैयार करेंगे और 40-50 मेगावाट पावर केवल सुबह से 8 से शाम को 6 तक DC मोटर के पंप पर सोलर की पावर ही किसानों को देंगे और उसको 1 रुपया 1.5 रुपया सब्सिडी लगे तो सरकार देगी, तो भी सरकार के 3,000 करोड़ साल के बचेंगे और किसानों को सुबह 6-7 से लेकर शाम को 6 बजे तक मस्त बिजली मिलेगी. नवरात्र म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रसन्नता. 2 वर्षाच्या अवकाशानंतर जल्लोषात नवरात्र सण साजरा झाला आणि नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नयनरम्य सजावट, रास गरबा याचा उत्साह काही वेगळाच बघायला मिळाला. बघूयात काही क्षणचित्र. नागपूरच्या पुणापूर पारडी येथील भवानी माता मंदिर येथे प्रत्येक वर्षीच नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. भवानी माता मंदिर हे भोसलेकालीन मंदिर आहे, म्हणजेच जवळजवळ 500 वर्षापूर्वीचं हे मंदिर. नंतर इथल्या मंडळाने जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य रूप दिलं. यावर्षी सुद्धा असंख्य भक्तांनी भवानी माताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि देवीची आराधना केली. पासून श्री भवानी माता सेवा समिती या श्री भवानी माता मंदिरमध्ये कार्यरत आहे. श्री भवानी माता मंदिर येथे नवरात्र उत्सव, त्याच्यानंतर चैत्र नवरात्र उत्सव आणि त्याचप्रमाणे अनेक उत्सव इथे साजरे केले जातात. प्रामुख्याने श्री भवानी माता मंदिरामध्ये
अश्विनी नवरात्र महोत्सव हा मोठ्या जोरात म्हणजे सुरू केला जातो. यामध्ये हजारो भक्तगण इथे दर्शनाकरिता येतात. त्या दर्शनाकरिता येणाऱ्यांना इथे व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून त्यांकरिता राहिलेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हेल्थ चेकअपची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. येथे दररोज नवरात्र सुरू झाला तेव्हापासून दररोज दुपारपासून महाप्रसादाला सुरुवात होते. तो रात्री 12-1 वाजेपर्यंत तो महाप्रसाद सुरू राहते. त्याचप्रमाणे नवरात्र महोत्सवात नवमीला भव्य असा मोठा महाप्रसाद इथे आयोजित केला जातो. त्या महाप्रसादामध्ये जवळपास 1.25 ते 1.5 लाख लोक भक्तगण महाप्रसाद ग्रहण करतात. हर वर्ष यह नवरात्र महोत्सव बड़े जोर शोर से मनाया जाता है. अश्विन नवरात्र महोत्सव में यहाँ हजारों की संख्या में रोज दर्शनार्थी दर्शन करने आते हैं, जिसमें विदर्भ, छत्तीसगढ़, महाराष्ट्र हर तरफ से यहाँ सुबह से लेकर देर रात तक के दर्शनार्थियों का तांता लगा रहता है. जैसा आप पीछे देख रहे हो, ये भवानी माता मंदिर एक स्वयंभू देवी है. ये कई साल पहले खुद स्वयंभू रूप में यहाँ प्रकट हुई थी और आर्कियोलॉजिस्ट वालों ने यहाँ आकर सर्वे किया था, जिसमें उन्होंने बताया था कि ये यादवकालीन मूर्ति है और निरंतर पिछले 30-35 सालों से जो यहाँ शारदोत्सव मनाया जा रहा है, बड़े जोर शोर से मनाया जाता है. दर्शक हो, आजची स्त्री कुठेही मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात तिने पाऊल ठेवलेलं आहे आणि यशस्वी सुद्धा होते आहे. आणि याचंच औचित्य साधून महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने आदिशक्ती सन्मान सोहळा आयोजित केला. बघूयात काही क्षणचित्र. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने आदिशक्ती सन्मान सोहळा हा कार्यक्रम 4 ऑक्टोबर रोजी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूरचे अपर आयुक्त आदिवासी विकास माननीय रवींद्र ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या माजी सदस्या सौ मायाताई इवनाते होत्या. त्याचबरोबर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्त सौ बबिता गिरी, प्राध्यापिका सुमित्रा टेकाम, शिक्षिका सौ रेखा जुगनाळे, नागपूर दूरदर्शनच्या सहाय्यक अभियंता सौ संध्या किलनाके यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दर्शको, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शस्त्रपूजा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ते आयोजन रेशीमबाग मैदानावर करण्यात आलं होतं. बघूयात काही क्षणचित्र. स्वागत प्रणाम 1 2 3. या उत्सवाच्या शृंखलेत अजून एक उत्सव अगदी आनंदात साजरा झाला. 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा. आणि 2 वर्षाच्या अवकाशानंतर लाखो लोकांनी दीक्षाभूमी नागपूर येथे येऊन हा सण साजरा केला. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवलं. 14 ऑक्टोबर इसवी सन 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला.
ती धम्मभूमी म्हणजेच दीक्षाभूमी या नावाने ओळखली जाते. दर्शक हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि म्हणूनच प्रत्येक मैदानात किंवा हव्या त्या ठिकाणी रावणाला एका वाईट गोष्टीचं प्रतीक म्हणून त्याचं दहन केलं जातं आणि रावण दहन हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी आयोजित केला जातो. नागपुरातही कस्तुरजन पार्क आणि चिटणीस पार्क या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बघूया काही क्षणचित्र. बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. धम्मचक्र प्रवर्तन दिन की भी शुभकामनाएं देता हूँ. और इससे पहले कि ये बारिश इस रावण को बचाए, इस पापी रावण को जलाना ही होगा. इसलिए ये जो असत्य पर सत्य की विजय का पर्व है, इस पर्व की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. जय हिंद, भारत माता की जय. दर्शक हो, आता मी तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या भागात नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.